हॅलो विद्यार्थी मित्र हो, चला मराठी शिकूया या माझ्या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून आज आपण सेकंड सेमिस्टरचा मॅथचा पेपर पाहणार आहोत स्टँडर्ड 6. तर मागील काही मुलांच्याकडून मी जुने पेपर मागून घेतलेले आहेत, त्यांचे गेल्या वर्षीचे झालेले पेपर आणि हे पेपर मी उत्तरपत्रिकेसहित या व्हिडिओच्या माध्यमातून मी दाखवणार आहे. तुमची परीक्षा जवळ आलेली आहे आणि त्यामुळे हे पेपर तुम्हाला अगदी सोपे होऊन जातील किंवा प्रॅक्टिस होऊन जाईल. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, स्किप करू नका आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा. चला पाहूया. पहा, हा उत्तरपत्रिका मी एका विद्यार्थिनीची घेतलेली आहे. खूप आउट ऑफ मार्क्स इथं पडलेले आहेत, इथं दिसत आहेत. पहा, हाच तो पेपर आहे आणि तो पेपर आता मी तुम्हाला उत्तरपत्रिकेसहित दाखवणार आहे. पाहूया. हे पहा विद्यार्थ्यांनो, तर हा 40 मार्काचा पेपर असतो आणि आता नेक्स्ट मंथमध्ये आपली परीक्षा सुरू होणार आहे. आता ओरल चालू आहेत आणि म्हणूनच मी हा सर्व पेपर पॅटर्न मी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. तर हा पहिला प्रश्न आहे, फिल इन द ब्लँक्स 4 मार्काला आहे आणि मॅच द पेअर 4 मार्काला आहे, म्हणजे A, B. तर पेपर कसा सोडवायचा हेही मी इथून दाखवणार आहे. तर पहिल्या पानावर पहिला प्रश्न, दुसऱ्या पानावर दुसरा प्रश्न, अशी पद्धत आपल्याला ठेवायची आहे. पहा, पहिल्या प्रश्नामध्ये A, B प्रश्न आहेत 8 मार्काचे. तर हे इथे उत्तरासहित तुम्हाला इथे दिसून येतील. तुम्ही स्क्रीनशॉट मारून घ्या किंवा तुम्ही वाचू शकताय. सर्व काही प्रश्न उत्तरासहित दिलेली आहेत. पाहूया आपण. दुसरा प्रश्न 8 मार्काचा आहे आणि त्याची उत्तरे पुढील पानावर. हे पहा विद्यार्थी मित्र हो, मी 1ली ते 8वीपर्यंतचे सर्व पेपर अपलोड करणार आहे. जितक्या विषयांचे माझ्याकडे पेपर आहेत तितक्या विषयांचे मी पेपर अपलोड करणार आहे आणि हे जुने पेपर असतील. 2 वर्षापूर्वीचे, 1 वर्षापूर्वीचे, 4 वर्षापूर्वीचे जे माझ्याकडे उपलब्ध आहेत ते मी अपलोड करणार आहे. म्हणजेच तुम्हाला पेपर कशी पद्धत असते हे समजून जाईल. पाहूया दुसरा प्रश्न. पहा, दुसऱ्या प्रश्नामध्ये 5 प्रश्न आहेत आणि या 5 प्रश्नांची उत्तरे इथे दिलेली आहेत. पहा, आकृती कशी पद्धत सोडवलेली आहे. पहा, अतिशय सुंदर प्रकार इथे मांडलेला आहे. प्रेझेंटेशन पहा, आउटस्टँडिंग आहे प्रेझेंटेशन. पहा, 5वा प्रश्न इथे दिसत नाही, तर मी पुढे पेपर सरकत आहे. पहा, पाहूया तिसरा प्रश्न. पहा विद्यार्थ्यांनो, इथे तिसरा प्रश्न आहे. तिथे एनी फोर सगळीकडे बोललेले आहेत, परंतु आपल्याला सर्व प्रश्न सोडवायचे आहेत. कारण एखादा प्रश्न चुकला तर आपल्याला दुसरा बरोबर येईल. पहा, इथे 2 प्रश्न दिसत आहेत आणि पुढील पानावर आपण बघणार आहोत. एकूण 5 प्रश्न आहेत. तर हे 5 प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला इथं दाखवणार आहे. हां, प्रेझेंटेशन अतिशय चांगलं करायचं आहे आपल्याला. पहा, हे 5 प्रश्न येथे तुम्हाला दिसत आहेत. पहिला, तिसरा, चौथा आणि 5वा. दुसरा प्रश्न सोडवलेला नाही, तर हा प्रश्न थोडासा वेगळा आहे. इथे तुम्हाला दिसत असेल, त्यामुळे त्या विद्यार्थिनीने हा प्रश्न सोडवलेला नाही. तर एनी फोर, त्यामुळे हे 4 प्रश्न तुम्हाला इथे सोडवलेले दिसतील. पाहूया चौथा प्रश्न. चौथ्या प्रश्नामध्ये सुद्धा 5 प्रश्न दिलेले आहेत. काही चार्ट दिसत आहेत, आकृत्या दिसत आहेत आपल्याला, काही वर्ड प्रॉब्लेम पण दिसत आहेत. तर हे 4 प्रश्न एनी 4 सांगितले, पण 5ही प्रश्न इथे सोडवलेले आपल्याला दिसत आहेत. परंतु पहा मुलांनो, इथे त्या विद्यार्थिनीचा हा प्रश्न चुकीचा लिहिलेला आहे, परंतु मी इथे जे लाल पेनानं जे उत्तर लिहिलेलं आहे ते बरोबर आहे. इथे सांगितलेलं आहे नेम ऑफ द साईड, तर त्या विद्यार्थिनी चुकून
नेम ऑफ द ट्रँगल लिहिलेला आहे. त्यामुळे हा प्रश्न जरी एक चुकला असेल तर हे बाकीचे 4 प्रश्न बरोबर आहेत. आणि म्हणूनच मीही तुम्हाला सांगते की एनी 4 तर एनी 4 असं सोडवून न सोडवता सगळे 5च्या 5 प्रश्न जर तुम्ही सोडवलात तर तुम्हाला असे मार्क मिळून जातील. जसं या विद्यार्थिनीला फुल मार्क मिळालेले आहेत. पहा, एक प्रश्न चुकला तरी दुसऱ्या प्रश्नाचा मार्क आपल्याला मिळून जातात. म्हणून सर्व प्रश्न सोडवत चला. पाहून घ्या उत्तरे. तुम्ही व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ जर तुम्ही स्टॉप केलात तर तुम्हाला या संपूर्ण उत्तर कशा पद्धतीने सोडवलेलं आहे हे दिसेल. पहा, वार्षिक परीक्षा म्हणजेच ॲन्युअल एक्झाम म्हटलं की काय येतात, हे पेपर आपल्याला फुलस्केपवर सोडवावे लागतात आणि त्यामुळे आपलं प्रेझेंटेशन खूप महत्त्वाचं असतं. पहा, येथे सुद्धा आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने प्रेझेंटेशन दिसत आहे. 5वा प्रश्न पाहतोय, 8 मार्कालाच आहे 5वा प्रश्न. तर इथे भरपूर अशी एक्झाम्पल आकृत्या काही दिसत आहेत, फॉर्म्युले दिसत आहेत. तर ते इथे अगदी योग्य पद्धतीने ते आपल्याला सोडवलेले दिसत आहेत. खूपच छान प्रेझेंटेशन आहे. अगदी सर्व उत्तरे आपल्याला इथे बरोबर दिसत आहेत. तर एक नमुना पेपर म्हणून मी तुमच्यासमोर सादर केलेला आहे. तर मुलांनो, हा पेपर आपल्याला कसा वाटला आपल्या कमेंट जरूर कळवा. तसेच अजूनही असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. आणि कमेंटमध्ये तुम्ही कोणत्या विषयाचे, कोणत्या वर्गाचे पेपर तुम्हाला सोडवून उत्तरपत्रिकेसहित हवे आहेत ते तुम्ही कमेंटद्वारे कळवू शकता. व्हिडिओ संपूर्ण पाहिलात तर सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद.